नमस्कार, मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बदलापूरमधल्या अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराची घटना ही ताजी आहे। त्या संदर्भात आपण दिवसभर झालेलं आंदोलन पाहिलेलं होतं, राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा पाहिलेले होते। मात्र त्याच्यामध्ये आणखीन एक घटना घडलेली आहे आणि ती फार धक्कादायक आहे। या सगळ्या दरम्यान माध्यमं रिपोर्टिंग करतात, नेमकं ग्राउंडवर काय आहे ते लोकांपर्यंत, महाराष्ट्रापर्यंत किंवा देशापर्यंत सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि ज्या घटना घडतायत त्या पद्धतीनेच पोहोचवण्याचा प्रयत्न हा माध्यमांचा असतो। मात्र त्यातल्याच एका माध्यम प्रतिनिधीला सुद्धा असा प्रश्न विचारण्यात आला, तोही एका राजकारण्याकडनं, की तू अशा पद्धतीने रिपोर्टिंग करतेस जणू काही तुझ्यावरच बलात्कार झालेला आहे। हे वाक्य ज्या व्यक्तीला सांगण्यात आलेलं आहे त्या आहेत सकाळच्या प्रतिनिधी मोहिनी जाधव, ज्या आपल्यासोबत आत्ता जोडल्या गेलेल्या आहेत। आणि हे ज्यांनी उच्चारलेलं आहे ते आहेत बदलापूरमधले माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे। आपण नेमकं खरं तर काय घडलेलं आहे हे थेट मोहिनी जाधव यांच्याकडनं समजून घेऊया। नेमकं काय घडलेलं होतं त्यावेळेला, म्हणजे तुम्ही एकमेकांच्या समोर कसे आलात, त्यावेळेला तुमचं संभाषण नेमकं काय झालं आणि त्यांनी नेमकं तुम्हाला काय म्हटलेलं आहे? जेव्हा मी सकाळपासून सगळ्या ह्या आंदोलनाची जी बातमी आहे ती कव्हर केली आणि थोड्या वेळासाठी मी घरी गेले, जेवले तिकडे त्या ठिकाणी जाऊन घरी, आणि त्यानंतर मी पुन्हा चेंज करून मी बातमीसाठी आले। आणि येताना मी ज्या शाळेबाहेरच्या परिसरात हे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी जात असताना आमची जुनी नगरपालिका लागते आणि त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते, कारण शाळेच्याच परिसरात मोठ्या आंदोलनकर्त्यांनी जमाव केला होता। त्या सगळ्यांना बाजूला करण्यात आलं होतं, अश्रुधूर वगैरे सोडून, आणि त्या ठिकाणी बॅरिकेड्स करण्यात आले होते। मग गाडी तिकडेच लावून पायी चालत जात असताना समोरून शाळेच्या दिशेनं वामन म्हात्रे आणि त्यांचे सहकारी येत होते आणि त्यावेळेला त्यांनी मला थांबवलं। मला म्हणाले, मोहिनी, तुम्ही पत्रकार आग लावणाऱ्या बातम्या करता आणि तुम्ही आग लावून निघून जाता। तर मी त्यांना विचारलं की आम्ही नक्की असं काय केलं तुम्हाला वाटतं? तर ते म्हणाले, तुम्ही कशा बातम्या करता, तुम्ही आधी शहानिशा करा की बलात्कार झाला आहे त्या मुलीचा की विनयभंग झाला आहे। तर म्हटलं शहानिशा करूनच बातमी केलेली आहे। तर ते म्हणाले की तुमच्या सगळ्या पत्रकारांवरती पोलिसांनी गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि तुम्हालाच पत्रकारांनाच तुम्हाला आत टाकलं पाहिजे। तर म्हटलं सांगा मग तुम्ही पोलिसांना तसं। हे सांगितल्यानंतर ते चिडले आणि मग मला म्हणायला लागले की तुझा रेप झाला आहे का, तू बातमी करायला आली असते। या शब्दात त्यांनी, अशा अर्वाच्य शब्दात त्यांनी त्या ठिकाणी, म्हणजे अगदी पोलीस प्रशासन त्या ठिकाणी होतं, एवढ्या सगळ्या पोलीस प्रशासनासमोर आणि काही लोक जी होती त्यांच्यासमोर, म्हणजे हा अपमानसुद्धा केला आणि या प्रकारे म्हणजे घाणेरड्या शब्दात त्यांनी बोललेलं आहे। त्यामुळे कुठेतरी माझ्या रिॲक्शन्स आल्या होत्या त्या ठिकाणी आणि मी त्यांना म्हटलं, तुम्ही एका महिला पत्रकाराशी बोलता याचं तरी भान ठेवा। आणि हे सगळं बोलत असताना मी या सगळ्या गोष्टी सहन नाही करणार, मी याची तक्रार नक्कीच करणार, हे बोलले। आणि त्यावेळेला ते पटकन म्हणजे आक्रमक झाले। त्यावेळेला पोलिसांनी त्यांना बाजूला नेलं आणि त्यानंतर मी माझ्या कामासाठी पुढे निघून गेले आणि ते पाठी फिरले। असं झालं सगळं। नाही, फारच असंवेदनशील स्टेटमेंट आहे त्यांचं। आणि त्या संदर्भामध्ये मग तुम्ही पुढे काही कारवाई केलेली आहे का? कारण त्या ठिकाणी तुम्ही म्हणताय की ऑलरेडी काही साक्षीदार होते, काही म्हणजे पोलिसांनी स्वतः हा प्रसंग पाहिलेला आहे, तर याबद्दल तुम्ही काही तक्रार केलेली आहे, याबद्दल काय सांगाल? नक्कीच, मी या संदर्भात माझ्या वरिष्ठांशी बोलल्यानंतर मी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात या ठिकाणी तक्रार करण्यासाठी गेले आहे। आज तक्रारीसाठी मी 1:30 वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोहोचले, पण तिथपासून आत्तापर्यंत तक्रार काही दाखल होऊ शकली नाही। वेळोवेळी पोलिसांनी आजच्या आंदोलनाचीच म्हणजे कारणं दिली की आजचं आंदोलन आहे आणि या संदर्भातल्या सगळ्या घडामोडी आहेत, त्यामुळे आम्हाला वरच्या लेवलपासून सगळं काम करायचं आहे, ही बरीच कारणं दिली। त्यामुळे आज काही FIR होऊ शकणार नाही, तुम्ही उद्या या, अशा प्रकारचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे। आणि त्याच्यापूर्वी मी एक त्यांना माझं जे स्टेटमेंट आहे ते दिलेलं आहे, त्यावर आता ते उद्या गुन्हा दाखल करणार आहेत असं त्याने आम्हाला आता तरी सांगितलं आहे। याच्यामध्ये ही गोष्ट महत्त्वाची नमूद करायला हवी की जो प्रसंग तिथे शाळेच्या मधल्या त्या 2 अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत घडलेला आहे, तिथे सुद्धा तक्रार घ्यायला फार उशीर झालेला होता। इथे सुद्धा आता हेच कारण देण्यात येते की त्या घटनेचा तपास सुरू आहे, त्याच्यामुळे जे वातावरण चिघळलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे पोलीस व्यस्त आहेत आणि म्हणून तुमची सुद्धा तक्रार घेण्यात आलेली नाही, असंच कारण तुम्हाला देण्यात आलं? 100% हो, हेच कारण देण्यात आलं आहे की सगळी पोलीस प्रशासन, पोलीस व्यवस्था ही सगळीकडे व्यस्त आहे आणि या सगळ्यासाठी अगदी आपले ठाण्याचे कमिशनर इथपासून सगळे वरिष्ठ पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे आम्हाला आज तुम्हाला मदत करता येणार नाही किंवा तुमची तक्रार FIR नोंदवून घेता येणार नाही। खरं तर हा जो प्रसंग घडलेला आहे त्याबद्दल अनेक राजकारण्यांनी सुद्धा आपली मतं मांडलेली आहेत, काहींनी निषेध सुद्धा केलेला आहे। त्यांच्यापैकी कोणी तुमच्याशी संपर्क साधलेला आहे?
नक्कीच काही जणांनी संपर्क साधलेला आहे. त्यांनी जाहीर म्हणजे माझ्या या सगळ्या म्हणजे जे काही घडलं माझ्या बाबतीत त्यासाठी पाठिंबाही दर्शवलेला आहे आणि झालेल्या घटनेचा निषेधही बरेच लोक नोंदवत आहेत. पण वामन म्हात्रे यांच्या संदर्भात बोलायचं झालं ते माजी नगराध्यक्ष आहेत, पण कुठल्या पक्षाशी संलग्न आहेत ते सध्या, ते कुठल्या पक्षासोबत आहेत? ते शिंदे सेनेचे शहर प्रमुख आहेत सध्याचे. शिंदे सेना त्यांचे शहर प्रमुख आहेत आणि माजी नगराध्यक्ष ते होते हां. पण याआधी सुद्धा तुम्हाला असा अनुभव आलेला आहे पत्रकारिता करताना किंवा अशा सेन्सिटिव्ह घटनांचं रिपोर्टिंग करताना, केवळ वामन म्हात्रे नाही, इथले आणखीनही राजकारणी असतील किंवा वामन म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा याआधी सुद्धा असे काही अनुभव आलेले आहेत? नाही, यापूर्वी कधीही असा अनुभव आलेला नाही आहे. आजची जी घटना होती ती खूपच वाढली होती आणि ह्या घटनेची कोणीही समर्थन करणार नाही. आज जे आंदोलन झालं त्याला जे हिंसक वळण लागलं त्याचं कोणीही समर्थन करणार नाही. तर या सगळ्या याच्यामध्ये हे आता जे घडलेले आहे, घटना घडली, यापूर्वी अनेकदा वार्तांकन केलेलं आहे, मात्र असा अनुभव कुठल्याही राजकीय नेत्याकडून आम्हाला आजपर्यंत आलेला नाही आहे. पण तुम्ही ज्यांचा उल्लेख करताय ते शेवटी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एक सदस्य आहेत. तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने ते शहर प्रमुख आहेत इथले बदलापूरमधले. तर ज्या वेळेला मुख्यमंत्री या सगळ्या घटनेचा निषेध करतात, त्यांच्या शिवसेनेकडनं सांगितलं जातं, संजय शिरसाट यांच्यासारख्या नेत्यांची तर प्रतिक्रिया आहे की कायदा पण जाऊ दे, त्याला फाशी द्या, मी एक लोकप्रतिनिधी म्हणून सांगतो. जेव्हा अशा प्रतिक्रिया या शिंदेंच्या शिवसेनेकडनं येतात त्यावेळेला त्यांच्यापैकी कोणी तुमच्याशी संपर्क साधलेला आहे का? तुम्हाला काही हमी देण्याचा प्रयत्न झालेला आहे का? नाही, अजून तरी नाही. सो शिंदेंच्या शिवसेनेकडनं कोणीही तुमच्याशी संपर्क साधलेला नाही. किंवा वामन म्हात्रे यांनी तरी ही घटना उघडकीस आल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांचा निषेध केला जातोय, त्यांच्यावर टीका होते, हे कळल्यानंतर तरी तुमची माफी मागण्याचा प्रयत्न केला? अजिबातच नाही. त्यांनी तर या सगळ्या अशी घटना घडली नाही किंवा माझ्याकडून असं वक्तव्य झालं नाही याच्यावरती ते अजूनही ठाम आहेत. आणि मी प्रसिद्धीसाठी ह्या सगळ्या गोष्टी करते किंवा मी त्यांच्या या सगळ्या संबंधित वक्तव्याचा विपर्यास करते, अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट येतं आहे. सो आता तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणताय तसं की तुमची आज तक्रार दाखल करून घेण्यात आलेली नाही आहे, तुम्ही याचा पाठपुरावा परत उद्या परवामध्ये कधी करणार? 100% जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत नक्कीच पाठपुरावा करणार. खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आणि संपूर्ण घटना सांगितल्याबद्दल. तर या होत्या मोहिनी जाधव, ज्या सकाळच्या पत्रकार आहेत आणि त्यांना हा एक अनुभव आलेला होता जो इथे तुमच्यासमोर मांडणं फार गरजेचं होतं, कारण की फारच असंवेदनशील वक्तव्य हे या नेत्याकडनं करण्यात आलेलं आहे. जो नेता ज्या पक्षाचा आहे ते त्या पक्षाचे प्रमुख मुख्य नेते हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्या सांगण्यानुसार म्हणजे मोहिनी जाधव यांच्या सांगण्यानुसार शिंदेंच्या शिवसेनेकडनं सुद्धा अजूनपर्यंत कुणीही त्यांच्याशी संवाद साधलेला नाही आहे किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला नाही. आणि दुसरीकडे पोलिसांकडनं सुद्धा त्यांच्या तक्रार जी आहे ती अजूनही घेण्यात आलेली नाही आहे. याबद्दल तुमचीही काही मतं असतील तुम्ही कॉमेंट बॉक्सद्वारे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. बदलापूर घटनेसंदर्भातली प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या घटनेसह दिवसभरातल्या सुद्धा प्रमुख महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी मुंबई तकच्या आमच्या YouTube चॅनलला नक्की भेट द्या. इथेच थांबतोय. धन्यवाद.